myssc.in. नववी मधले जे तुमचे चॅप्टर्स आहेत हे सगळे चॅप्टर 10वीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे 9वीचं टेक्स्टबुक, 9वीचं जे काही आता तुम्ही वापर करत आहात, वाचत आहात, आकलन करत आहात, ते पुढच्या वर्षी विसरायचं नाही. प्रत्येक चॅप्टर हा 10वीशी रिलेटेड आहे. हे एक्सटेन्शन आहे 10वीचं चॅप्टर्स. म्हणजे सेट्स जो चॅप्टर आहे पहिला, तो सेट्स हा पुढच्या वर्षी प्रोबॅबिलिटीचा बेस आहे. नेक्स्ट इयर तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकणार आहात, त्याचा बेस म्हणजे सेट्स आहे. कसं लिहायचंय हे तुम्हाला त्याच्यात कळेल. आता तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट्स लिहा. आमचे काही विद्यार्थी अजूनही राऊंड ब्रॅकेट किंवा स्क्वेअर ब्रॅकेट काढतात, चालत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. रिअल नंबर्स हा पुढे काही एक्सटेंडेड नाहीये, पण तरी हायर सेकंडरीशी ते एक्सटेंडेड आहे. इमॅजिनरी नंबर्स वगैरे तुम्हाला बघायचे आहेत आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अल्जिब्रिक एक्सप्रेशन्स हा भाग तर सगळीकडे तुम्हाला वापरायचा आहे. आत्ता जे तुम्ही शिकत आहात त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि ते सगळं तुम्हाला पुढे वापरायचं आहे. 10th स्टँडर्डचा सुद्धा तो बेस आहे अल्जिब्राचा, तेही लक्षात ठेवा. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा आत्ता मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांचा शिकून झालेला भाग असणार आहे. हा किंवा होत असेल. याच्यामध्ये हेच एक्सटेन्शन पुढच्या वर्षी पण आहे 10वीमध्ये. 10वीमध्ये तुम्ही 2 नवीन मेथड्स त्याच्यात शिकणार आणि आत्ता तुम्ही एक मेथड शिकणार आहात. पुढच्या वर्षी ही आत्ताची मेथड सुद्धा 10वीमध्ये तुम्हाला यूज करायची आहे, हे लक्षात ठेवा. हे परत तुम्हाला वापरायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम जे आहेत 10वीचे ते सगळे तुम्हाला एलिमिनेशन मेथडनीच तिथे वापरायचे आहेत आणि ते वापरून तुम्ही पुढचे प्रॉब्लेम सोडवणार आहात. नंतर ग्राफ जो आहे 9th मधला, त्या ग्राफवर आधारित लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचं ग्राफिकल मेथड आधारित आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स बाय ग्राफिकल मेथड यू हॅव टू सॉल्व्ह. तुम्हाला त्यावेळेला आत्ता तुम्ही जे ग्राफ शिकत आहात तेच सगळं वापरायचं आहे. त्यामुळे आत्ताची सगळी कन्सेप्ट ही तुम्ही चांगली तयार करा. रेशो प्रपोर्शन व्हेरिएशन हे जॉमेट्रीशी पण रिलेटेड आहे आणि 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा अल्जिब्रामधले सुद्धा हे एपीजीपी जो तुम्ही शिकणार आहात त्याच्याशी आहे. नंतर स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे आत्ताचा 9th मधला, त्याचं रिलेशन 10thच्या स्टॅटिस्टिक्सशी आहे. आता तुम्ही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अजून अवकाश आहे तुम्हाला शिकायला. ते पुढच्या म्हणजे मला वाटतं शेवटच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही शिकाल. पण ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यावर आधारित सुद्धा प्रॉब्लेम पुढे येणार आहेत. आता तुम्हाला ग्राफ्स आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स हे दोन्ही स्टॅटिस्टिक्समध्ये आहेत. 10वीमध्ये मात्र आम्ही त्याचे 2 भाग केलेले आहेत. न्यूमेरिकल एक्झाम्पलसाठी आम्ही एक वेगळं घेतलंय आणि स्टॅटिस्टिक 2 मध्ये फक्त ग्राफ्स घातलेत. पण स्टॅटिस्टिक 2 मधले ग्राफ हे आता 9वीमध्येच तुम्ही अभ्यासणार आहात. ते म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे, हिस्टोग्राम आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सोडवायचे. फक्त पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ते प्रॉब्लेम्स परीक्षेत सोडवाल यावर्षी आणि पुढच्या वर्षी, तेव्हा काय विचारलेलं आहे ते बारकाईने वाचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर आधारित काय काय गमती जमती होतात ते पुढच्या वर्षी आपण एखादं सेशन घेतलं तर त्याच्यामध्ये सांगू शकेन. नेक्स्ट वन, जॉमेट्रीचे पण चॅप्टर्स आहेत. लिनियर इक्वेशन्स, लाईन्स अँड अँगल्स हा तर चॅप्टर सगळ्याचाच बेस आहे. ट्रँगल्स, कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रँगल्स हाही सगळ्याच चॅप्टरचा बेस आहे. त्यामुळे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रँगल जो आहे तो आता तुम्हाला पुढच्या भागामध्ये सुद्धा त्याचा वापर करायचा आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जो भाग आहे, सर्कल बघूयात. सर्कल इकडच्या सर्कलशी रिलेटेड आहे, कारण 9th मधलं जे सर्कल आहे तिथे तुम्ही फक्त प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स अभ्यासता आणि 10th मध्ये प्रॉपर्टीज ऑफ टँजेंट्स तुम्ही अभ्यासणार आहात. तर त्या टँजेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या ह्याच्याशी रिलेटेड असणार आहेत, म्हणून तुम्हाला त्याचा अभ्यास चांगला करणं जरुरीचं आहे. क्वाड्रिलेटरलमध्ये तर तुम्ही 9th मधले पहिले भाग सगळे वापरता. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रँगल्स शिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही, त्यामुळे त्याचा उपयोग करा. जॉमेट्रिकल, आता 9th मधले जे पुढचे चॅप्टर्स आहेत, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, ट्रिग्नॉमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री, मेन्शुरेशन, हे 4ही चॅप्टर्स इथे जसेच्या तसे आहेत. मग एक्सटेन्शन काय आहे ते फक्त तुम्हाला लक्षात येईल की जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 9th मध्ये तुम्ही ट्रँगलच काढणार आहात, पण ट्रँगलमध्ये काय गिव्हन आहे आणि 10th मध्ये मात्र वेगळं आहे. परत ट्रँगलचीच कन्स्ट्रक्शन आहे, पण ती ट्रँगलची कन्स्ट्रक्शन देताना, आणि हे 7वीत पण तुम्ही अभ्यासलंय. 7वीमध्ये तुम्हाला 3 बाजू दिल्या असताना ट्रँगल काढायचा हे होतं, किंवा बेस दिलेला आहे आणि 2 अँगल्स दिलेले आहेत, बेस अँगल्स,
तेव्हा कळायचं होतं. 9th मध्ये तुम्हाला ट्रँगलच कन्स्ट्रक्ट करायचा आहे, पण वेगळा भाग कसा आहे की बेस इज गिव्हन अँड यू हॅव गिव्हन ऍडिशन ऑफ रिमेनिंग 2 साइड्स आणि 1 बेस अँगल इज गिव्हन. यू आर सॉल्व्हिंग दॅट प्रॉब्लेम. ती कन्स्ट्रक्शन आहे. आणि 10वी मध्ये परत ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, पण दिलेलं काय आहे, बेस इज गिव्हन, व्हर्टेक्स अँगल इज गिव्हन अँड अल्टिट्यूड ऑर मीडियन इज गिव्हन, देन यू हॅव टू कन्स्ट्रक्ट द ट्रँगल. हा भाग महत्वाचा आहे. आणि हे जे बदल आहेत ते फक्त तुम्हाला असे सलगपणे तुम्ही जर वाचली पुस्तकं तर तुमच्या लक्षात येतील. ट्रिग्नॉमेट्री सुद्धा 9th ट्रिग्नॉमेट्री हा सगळा बेस आहे आणि 10th ट्रिग्नॉमेट्री ही त्याच्यावरच अवलंबून आहे. 9th मध्ये जी तुम्ही नेगेटिव्ह अँगल ही कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये शिकणार आहात, ती कन्सेप्ट ट्रिग्नॉमेट्रीच्या जे अँगल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत, निगेटिव्ह रेशोज, त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून ती कन्सेप्ट जर समजली नसेल तर पुन्हा एकदा समजून घ्या. पुढच्या वर्षी 10वीचे शिक्षक 9वीचं परत काहीही शिकवणार नाहीत. कुठल्याच शाळेत कोणी शिकवणार नाहीये. त्यामुळे आत्ता तुमची जबाबदारी अशी आहे की ह्या टर्मला आता गॅदरिंगचे वगैरे काय गोंधळ आहेत, त्याच्यानंतर जे काही वर्गात शिकवलं जाईल ते लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला 10वी सोपी जाणार आहे. म्हणजे हे टॉपिक्स तुम्ही लक्षात घ्या. मेन्शुरेशन जो भाग आहे तो 9th मध्ये फक्त एरियावर आधारित आहे. 10th मध्ये एरियाच्यावर आधारित तर आहेच, शिवाय सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमवर आधारित असे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळं सिलेबस बद्दल झालं. पुढे आपण बघूयात की इव्हॅल्युएशन फॉर स्टँडर्ड 9 आणि 10. आता हे जे आहे ते टोटल मार्क्स जे आहेत ते 100च आहेत पुढच्या वर्षी. हे आत्ता जी 10वीला बसणारे विद्यार्थी आहेत ते 150 मार्काचं मॅथ्स देत आहेत, पण तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये आत्ता असलेले स्टुडंट्स हे 2014ला जे अपिअर होणार आहेत 10thला, त्यावेळेला तुम्हाला 100 मार्क्सच आहे. आत्ता सुद्धा तुमचं 100 मार्क्सच मॅथमॅटिक्स आहे. त्यामुळे इव्हॅल्युएशनमध्ये खूप मोठा चेंज आहे. आणि हा चेंज 75 साली 150 मार्काचं गणित सुरू झालं, ते आता आपण 2012ला थांबवलेलं आहे आणि 9thला आपण तुम्हाला आम्ही 100 मार्काचं गणित हे दिलेलं आहे. तर त्याचे पेपर्स कसे असणार आहेत तर 40 मार्क्सचे 2 आणि इंटरनल एक्झामिनेशन 20 मार्क्स. पुढच्या वर्षी पण तीच पद्धत असणार आहे. 2 स्वतंत्र पेपर स्वतंत्र दिवशी. खरं म्हणलं तर तुम्ही सर्व विद्यार्थी खूप लकी आहात का मी म्हणेन की तुमचे खूप लाड आम्ही करतोय. ते लाड कसे आहेत म्हणजे आमच्या वेळेचे माझ्या वेळेचे काही पालक असतील तर त्यांना माहिती आहे की 3.5 दिवसात आमची एसएससीची एक्झाम होत होती. 3.5 दिवस, सकाळी एक पेपर, दुपारी एक पेपर, सकाळी एक पेपर, दुसऱ्या 3.5 दिवसात झाली परीक्षा. जास्तीत जास्त ऑप्शनल असेल तर 4 दिवस. तुमचे किती दिवस परीक्षा चालते. अल्जिब्राचा म्हणजे आमचे ज्या वेळेला पेपर टाइम टेबल तयार करायला आम्ही बसतो 10वीचं, त्यावेळेला केवढा विचार करतो माहितीये तुम्हाला. अल्जिब्रा आणि जॉमेट्रीमध्ये बाई थांबा जरा, सुट्ट्या बघूयात, 2 सुट्ट्या तरी पाहिजेत बरं का, जॉमेट्री लवकर नका ठेवू बाई, थांबा जरा. हे आमचे सगळे ऑफिसर्स सांगणार. का? आमच्या मुलांना परत वाचायचं असतं, का परत सगळं करायचं. अहो म्हटलं झालंय ना, वर्षभर केलंय का आमच्या मुलांनी, वर्षभर झालंय त्यांचा अभ्यास. नाही, त्यांना फार टेन्शन येतं. हे टेन्शन हा जो शब्द आहे ना तो येतो कसा तेच कळत नाही. ते टेन्शन मुलांचं नाहीये, ते पालकांचं टेन्शन आहे. ते परत परत त्यांना ते वाचायला सांगणार आणि ते वाचायला नुसतं नाही, असं कसं म्हणतात की थोडासा धाक दाखवून ते आहे. तर हा धाक सुद्धा थोडासा कमी करणं जरुरीचं आहे. तर विदाऊट टेन्शन तुम्ही त्या परीक्षेला जा. म्हणून 2 स्वतंत्र पेपर 2 स्वतंत्र दिवशी आपण ठेवलेले आहेत. 40 मार्क्सच पेपर आहे, 2 तास आता त्याला वेळ आहे. तरी आता लोकांनी माझ्या म्हणजे ज्या वेळेला हे तयार केलं त्यावेळेला असे म्हणले 2.5 तासाचं तुम्ही 2 तास कसे आणले. मला कळतच नाही की अरे 40 मार्काचा पेपर ठेवलाय, मग 40 मार्कात तुम्ही काय काय घालणार आहात. म्हणलं मी सगळे प्रश्न सांगू का, किती वर्षाचे सांगू सांगा. म्हणजे काही त्यांचे प्रश्न काही असतात, असं कसं चालेल. 2.5 तास तुम्ही वेळ देत होता, आमच्या मुलांना फिगर्स काढायला खूप वेळ लागतो. म्हणजे फिगर्स काढायला वेळ लागतो हे उत्तर येतं कसं. आणि खूप लोकांचं असं बोलणं आहे, ज्या वेळेला टीचर्स ट्रेनिंग आमची सुरू होतात त्यावेळेला हे आम्हाला सगळं ऐकायला मिळतं. म्हणजे टीचर्सला सुद्धा असं एक धसका आहे, नाही बाई मुलांना मार्क मिळाले पाहिजेत. अहो म्हणलं मिळणार आहेत, तुम्ही का भीत्या. आमच्या मुलांना तुम्ही कमी नका समजू, आमची मुलं सगळी तयारीची आहेत.
आणि त्या तयारीनिशी म्हणजे त्यांना आपण थोडासा कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, तुझं सगळं तयार आहे, तू त्याला व्यवस्थित सामोरं जा, हे पण सांगणं खूप महत्वाचं आहे. आपण हाऊ टू स्टडी बघूयात. पेपर पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये मला अत्यंत महत्वाचं वाक्य सांगायचं आहे. 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचा पॅटर्न हा राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही क्वेश्चन पेपरमध्ये हॉट असं कुठे लिहिलंय का याच्यात बघा बरं, असं कुठेही नाहीये. 1 मार्क क्वेश्चन सुद्धा हॉट असू शकेल, असं कुठेही बायफर्केशन त्याच्यात केलेलं नसतं. त्यामुळे हा पेपर पॅटर्न आपण लक्षात ठेवूयात की 1 मार्क क्वेश्चन असतील तर त्याला ऑप्शन मात्र आता कमी ठेवलेले आहेत. 6 पैकी 5च सोडवायचे, इकडे 6 पैकी 4 सोडवायचे. 2 मार्क्स क्वेश्चन कदाचित पुढच्या वर्षीच्या पेपरमध्ये 1 मार्क क्वेश्चननीच पहिला प्रश्न होईल असं नाही. क्वेश्चन नंबर जे दिलेले आहेत ते नमुन्या दाखल आहेत. पुढच्या वर्षी 5 मार्काचा प्रश्न सुद्धा पहिला असू शकेल, 4 मार्काचा मध्ये कुठे असू शकेल. म्हणजे असं जे आपण काय म्हणतो स्टिकअप राहतो त्या सगळ्या पॅटर्नला, तो पॅटर्न बदलला जाईल. ओपन एंडेड क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतील. आणि क्वेश्चनचा फॉर्मॅटमध्ये एक महत्वाचा बदल आहे की रीत आम्ही तपासणार आहोत, नुसती उत्तरं नाहीत. म्हणून 1 मार्क क्वेश्चन 8वी पर्यंत तुम्ही सोडवलेले आहेत ते मॅच द फॉलोइंग किंवा फिल इन द गॅप्स. 9वी आणि 10वीला अशा प्रकारचे प्रश्न येणार नाहीत. 1 मार्क क्वेश्चन हे प्रोसेसला महत्व आहे आणि प्रोसेस आम्ही त्याच्यामध्ये तपासणार आहोत, म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. 4 मार्क्स 5 मार्क्स क्वेश्चन सुद्धा असणार आहेत आणि ते क्वेश्चन्स आपल्याला पूर्णपणे लक्षात घेऊन पेपर सोडवायचा आहे. तर त्याची तयारी सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारे करणं जरुरीचं आहे. तर हा पॅटर्न तुम्ही नीट लक्षात ठेवा. आणि दुसरं एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी इथे डिक्लेअर करणार आहे की कुठल्याही बाबतीत इतर कोणीतरी सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जी काही सर्क्युलर्स आमची जातात ती शाळेला जातात, शाळेचे प्रिन्सिपॉल डिक्लेअर करतात आणि तुमच्या वर्गाचे शिक्षक हे तुम्हाला जे सांगतील तेच स्टँडर्ड आहे हे लक्षात ठेवा. इतर कुठले तरी कोणीतरी सांगताय या क्लासमध्ये पेपर फुटला, त्यांनी असं केलं, कोणावरही विश्वास ठेवायचं कारण नाही. कोणीही तसं करत नाही. जे काही बोर्डाचं काम आहे हे अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे आणि ते कोणालाही कळत नाही. मी पेपर काढला तरी मलाही कळणार नाही की माझाच पेपर येणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला जाल त्यावेळेला कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीतरी पालकांना आपला स्टुडंट सांगतो, हा अगं त्याला कळाला पेपर, त्याच्या सरांनी असं सांगितलं, हे येणारच आहे. काहीही गरज नाहीये, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त आपला डेली अभ्यास हा बारकाईने काळजीपूर्वक करा आणि सगळं काम हे स्वतःच्यावर अवलंबून ठेवा. दुसरं कोणीतरी सांगताय म्हणून याच्या गोष्टीवर अभ्यास करू नका. नेक्स्ट वन, रीड टेक्स्टबुक केअरफुली. गणिताच्या अभ्यासासाठी सॉल्व्ह प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स करू शकता. इच अँड एव्हरी प्रॉब्लेम हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि कन्सेप्ट मॅथ्स, अॅनालिटिकल फिगर्स या तुम्ही तिथे काढणं जरुरीच आहे. आणि चुकलं तर चुकू द्यात. आपल्याला सवय, मी मगाशी सांगितलं, उतरवण्याची सवय. मी शाळेमध्ये शिकवत होते, नुमवी आमची इथे मागेच आहे. पहिलं पेपर एखादा उदाहरण घातलं आणि माझी सवय होती वर्गामध्ये शिकवण्याची. माझ्या फळ्यावर म्हणजे काही स्टुडंट्स पण माझे इथे असू शकतील, म्हणजे जे पेरेंट्स आहेत, तर 3 भाग करायची मी फळ्यावर. एका भागामध्ये म्हणजे आम्हाला शिक्षकांना खूप काम असतं शाळेमध्ये. प्रत्येक मिनिटाला म्हणजे प्रूफ लिहायला लागलं की लगेच नोटीस येते, काहीतरी होतं आणि त्याचं उत्तर पण लगेच द्यायचं असतं कारण सगळेच घाईत असतात. अशा वेळेला माझी एक सवय होती अनेक वर्ष की मी 3 भाग करायची फळ्यावर आणि एका भागामध्ये मी नेहमी एक नवीन प्रॉब्लेम वर्गात लिहून ठेवायची की त्या मुलांनी ते सोडवत राहायचं. आणि माझी अट होती की तो प्रॉब्लेम तुमचा तुम्ही सोडवायचा. कारण मला सवय होती, आमची शाळा जी आहे नुमवी त्याच्या आजूबाजूला जवळजवळ 15 ते 20 क्लासेस आहेत आणि त्या क्लासमध्ये शिकवणारे सगळे शिक्षक मला ओळखतात. मला चांगले म्हणजे आमचे मैत्रीचं नातं सगळ्यांशी. मी प्रॉब्लेम घातला की आमच्या मुलांनी त्या क्लासच्या सरांना विचारायचं की क्लासच्या सरांचा संध्याकाळी लगेच फोन, काय हो बाई हा कसला प्रॉब्लेम घातला. कारण आम्ही सवयच लावत नाही मुलांना, तू सोडव, चुकू दे ना, चुकलं तर चुकू देत. काय होईल, आज येणार नाही, उद्या येणार नाही, परवा तर येईल, पण ही सवय तुम्ही लावा आणि ह्याच्यासाठी हा 8 तास करा. मॅपिंग सुरुवात करा. नंतर कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये आणि डिप्रेशनमध्ये जाऊ नका.
म्हणजे गणित हे सगळ्यांना येणारच आहे. मगाशी जरी प्रधान सरांनी सांगितलं की ते सगळ्यात 2 गोष्टी विषय माहिती पाहिजेत, तर त्याच्यातलं गणिताची लँग्वेज आहे, मॅथमॅटिक्सला एक लँग्वेज आहे, ती लँग्वेज सुद्धा तुम्हाला तिथे वापरणं जरुरीच आहे. तर तो एक भाग ठेवा, पण डिप्रेशनमध्ये जाऊ नका. स्वतः प्रॉब्लेम केला तर तुम्ही त्याचं एन्जॉयमेंट घेऊ शकाल. पुढे हाऊ टू राईट द पेपर हा एक महत्वाचा भाग आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर रायटिंग. आजपासून तुमच्या रायटिंगमध्ये बदल करा. तुम्हाला जी वही दिलेली आहे ती तुमची वर्गपाठाची वही, क्लासची वही, कुठली वही असेल तर त्याच्यामधलं रायटिंग हे अतिशय सुंदर असलं पाहिजे. आपल्याला कसं तरी रेखाटायची सवय आहे, कुठेही लिहायचं. म्हणजे तुम्हाला आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत किंवा रेशो आहेत. रेशोमध्ये तुम्हाला दिलंय B-C अपॉन A इज इक्वल टू सपोज A-D अपॉन D, अशा प्रकारचं काही रेशो ऑफ इक्वल म्हणजे थिअरम ऑन इक्वल रेशोवर प्रॉपर्टी असेल तर आपण लिहितो कसं? इक्वल टूच्या समोर ती जी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची लाईन आहे ना, ती सुद्धा नीट लिहिली जात नाही. आणि निम्म्या मुलांचे मार्क हे फक्त रायटिंगमध्ये जातात. म्हणून तुमची लेखनाची सवय आणि तो सराव हा आजपासून करा, की आजपासून तुमची वही ही अप टू डेट असली पाहिजे. आम्हाला लहानपणापासून सवय होती की पहिले गेल्याबरोबर वर्गात तारीख घालायची. आज कुठल्याही मुलाच्या वर्गपाठाच्या वहीत तारीख दिसत नाही. आणि ते लिखाण जे आहे ना त्याचं इतकं कच्चं रायटिंग, आणि जे तुम्ही वर्गात लिहिताना तेच तुम्ही परीक्षेत करता. म्हणून आजपासून तुम्ही सवय तुमच्या बदला आणि तुमच्या रायटिंगला वेगळं महत्व द्या. कसं लिहिणार आहात ते बघा, आणि नमुने जे काही आहेत, नमुना प्रश्न वगैरे पाहण्याचा प्रयत्न. फिगर जे आहेत ते प्रॉपर प्रपोर्शनमध्ये पाहिजेत. कारण बोर्ड ज्या वेळेला तुम्ही लक्षात ठेवा, तुमचा आत्ताचा पेपर, तुम्हाला 6 महिन्याचा पेपर मिळाला म्हणजे आमच्या शिक्षकांनी तो परत घेतला दाखवून. तुम्ही काय केलात? मार्क पाहिलेत, बेरीज पाहिलीत आणि परत केलात. ज्या वेळेला हा पेपर 10वीचा बोर्डाचा पेपर हा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांकडे कधीही जात नाही. तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही गणिताच्या शिक्षकाकडे जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं रायटिंग हा तुमच्या ज्ञानाचा आरसा आहे. तुम्हाला गणित काय कळालंय हे त्या पेपरमध्ये कळणार आहे, आणि पेपरमधलं रायटिंग हे तिसऱ्या माणसाला कळून तो त्याचं गुणदान करणार आहे. आणि हे करताना आम्ही जे लेव्हल्स ठरवतो 10वीच्या ह्याच्यात, एक्झामिनर पहिल्यांदा पेपर तपासतो, मग मॉडरेटर तपासतो आणि मग चीफ मॉडरेटरकडे जातो. या चाळणीमधून पेपर जाण्यासाठी तुमचा पेपर पहिल्याच लेव्हलला चांगला असला पाहिजे. आमचे रेक्टँगलचा एखादा प्रॉब्लेम असेल तर रेक्टँगलच्या प्रॉब्लेममध्ये लेंथ आणि ब्रेडला मेजर्स लिहायचे असतात. तर आपण 3 आणि 5 म्हणजे ऍडजस्टंट साईडची मेजर दिलेले 3 आणि 5. तर नकळतपणे आमचे विद्यार्थी काय करतात, जी लॉंग साईड आहे तिथे 3 लिहून ठेवतात, छोटी साईड आहे त्याला 5. दे आर करेक्ट, आम्ही म्हणत नाही, पण हे लॉजिकल आहे का? आम्ही काही सगळं पट्टी घेऊन सेंटीमीटर वगैरे असेल तरी मोजायला बसलो नाही, पण दिसतं ना डोळ्यांना, अरे तू जरा लांब आहे ना त्याला 5 लिही ना, आणि छोटी जी साईड आहे त्याला 3 लिही ना. म्हणजे प्रॉपर मेजरमेंटमध्ये जरी आम्ही कन्स्ट्रक्शनला आम्ही मोजणार आहोत, पण जनरल जे फिगर काढायचे त्याच्यामध्ये सुद्धा प्रपोर्शनमध्ये तुमच्या फिगर्स पाहिजेत, तरच त्याची पुढच्या चाळणीमध्ये आपला पेपर टिकाव धरू शकेल. कारण सगळ्यात एम जे आहे ना तुमचं, हे आता तुम्हाला सांगितलं SSC हेच तुमचं एम आहे. म्हणून त्याचा सराव हा आत्तापासून जो तुम्ही केलात तर तुम्हाला 10वीमध्ये चांगले मार्क मिळू शकतील. म्हणून सगळ्या फिगर्सकडे, रायटिंगकडे नीट लक्ष द्या प्रॉपर्शनमध्ये. दुसरं मला एक इथे म्हणजे याच्यातल्या पुढच्या गोष्टी काही सांगायच्या नाहीत. हे जे रिलेशन आहे 9th आणि 10thचं, हे तुम्ही खूप समजावून चांगलं घेतलं पाहिजे. कारण त्या आत्ताच्या ज्ञानावर तुमची 10वीची बोर्डाची एक्झाम आहे. बोर्डाची जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये म्हणजे मुद्दाम इथे लिहिलेलं नाही, पुढच्या वर्षी जे इंटरनल मार्क्स आहेत आत्ताचे नाही आहेत. आत्ताच्या इंटरनल मार्कांचा भाग हा पुढच्या वर्षीशी रिलेटेड नाही गणिताच्या बाबतीत. पुढच्या वर्षी इंटरनलचे मार्क हे तुमच्या सेकंड सेमिस्टरला पुढच्या वर्षीच्या एका युनिट टेस्टवर आधारित आहेत. ती युनिट टेस्ट ही MCQ टाईपची आहे. MCQ टाईपची एक युनिट टेस्ट तुमची पुढच्या वर्षी घेतली जाईल. परंतु त्या प्रकारचे क्वेश्चन्स म्हणजे ABCD चॉईस दिला जाईल, त्यातला एक उत्तर असणार आहे. त्या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येणार नाहीत. कुठल्याही शाळांनी त्या प्रकारचे प्रश्न 6महीमध्ये प्रिलिममध्ये घालू नयेत असं माझं मत आहे. गेल्या वर्षी मला खूप वाईट अनुभव आला. हे ज्या वेळेला इव्हॅल्युएशन सिस्टीम तयार केली तरी सुद्धा गेल्या वर्षी मला
5 शाळांमधले पेपर असे सापडले की त्यांनी प्रिलिम मध्ये एमसीक्यूचे प्रश्न घातले, तसे घालायचे नाहीयेत. आणि मुलांनी म्हणजे दिले तर तुम्ही टीचर्सशी बोलू शकाल, पण घालू नयेत असं माझं जे कोणी प्रिन्सिपल्स कोणी शिक्षक असतील त्यांना सांगणं आहे की एमसीक्यूज क्वेश्चन्स बोर्डाच्या पेपरमध्ये येणार नाहीयेत. त्या प्रकारची एक वेगळी परीक्षा ही शाळेच्या लेव्हलवर घेतली जाणार आहे. त्या प्रकारचा प्रश्नपत्रिका ही आम्ही कोणी डेव्हलप करत नाही. शाळेच्या शिक्षकांनीच ती करायची आणि त्यांनी ती द्यायची. तेवढाच भाग महत्वाचा लक्षात ठेवा. तुमचं रायटिंग सुधारा आणि तुम्ही आता जे काही ह्या सेमिस्टरला जी सुरुवात कराल त्यापासून तुम्हाला फक्त 8 ते 10 महिने स्वतःच्या अभ्यासाला मिळणार आहेत. त्याच्यावर जर तुम्ही भर दिलात तर तुम्ही 10वी ही चांगली उत्तीर्ण होऊ शकाल. विश यू ऑल द बेस्ट. आय विल स्टॉप. थँक्यू.